तर सुरू करतोय आज रोजगार आणि बेरोजगारी. अर्थशास्त्रामधलं हे 8वा टॉपिक आहे. रोजगार आणि बेरोजगारी याला सुरुवात करतोय. तर यात बघायचं काय प्रास्ताविकामध्ये काय दिलंय. तर आपल्या जीवनात व्यक्ती म्हणून किंवा समाजाचा सदस्य म्हणून कामाची, रोजगाराची जी महत्त्वाची भूमिका असते हे पुढील मुद्द्यावरून स्पष्ट होतंय. कुठले कुठले मुद्दे आहेत बघा. लोक स्वतःच्या तसेच आपल्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी काम करतात. म्हणजे प्रत्येक जण स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी उपजीविकेसाठी काम करत असतात. आणि दुसरं काय रोजगारामुळं स्वमूल्याची तसेच आत्मसन्मानाची भावना निर्माण होत्या. रोजगारामुळं आत्मसन्मानाची भावना निर्माण होते. प्रत्येक कार्यरत व्यक्ती राष्ट्रीय उत्पन्नात तसेच देशाच्या विकासात भर घालत असते. तर मूलभूत संकल्पना काय आहेत बघूया. मूलभूत संकल्पना कामगार म्हणजे काय इथं बघूया. पहिला आपण कामगार कोणाला म्हणायचं. तर उच्च किंवा निम्न. उच्च म्हणजे अतिउच्च काम करणारे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील किंवा मंत्रालयातले सचिव असतील, किंवा निम्न म्हणजे स्वच्छता करणारे कामगार असतील. तरी पण म्हणजे उच्च आणि निम्न अशा कोणत्याही स्तरावरील आर्थिक क्रियामध्ये गुंतलेल्या त्याद्वारे राष्ट्रीय उत्पन्नात भर घालणाऱ्या सर्व व्यक्तींना कामगार असं म्हणतात. तसंच आजार, इजा, प्रतिकूल हवामान, सण, सामाजिक किंवा धार्मिक समारंभ अशा कोणत्याही कारणामुळं कामाहून तात्पुरता गैरहजर राहणारा व्यक्ती सुद्धा कामगारच असतोय. मुख्य कामगारांना मदत करणाऱ्या व्यक्तींचा सुद्धा समावेश कामगारामध्येच होतोय. कामगारामध्ये स्वयंरोजगारी तसेच नोकरी करून पगार मिळवणाऱ्यांचा सुद्धा समावेश या कामगारामध्ये होतोय. आता कामगारांचं वर्गीकरण. आता आपण काय बघितलं तर कामगार म्हणजे काय. तर कामगार म्हणजे कोण. उच्च पातळीवर असू दे किंवा तळागाळातलं काम करणारे लोक. ते कशात आला, जे राष्ट्रीय उत्पन्नात भर घालतात त्या सर्वांना काय कामगार म्हणायचं. तर कामगाराचं वर्गीकरण कसं केलंय बघा. 3 गटात कामगाराचं वर्गीकरण केलंय. तर नियमित पगारदार, मजुरी कामगार. आता ह्याच्यामध्ये बघा काय, नियमित पगारदार, मजुरी कामगार म्हणजे इतरांच्या कृषी किंवा गैर कृषी उपक्रमामध्ये शेतात असू दे किंवा शेत सोडून इतर कुठल्याही कामात, घरगुती असू दे किंवा गैरघरगुती असू दे, घरगुती काम असू दे किंवा घरगुती सोडून इतर काम असू दे, ते काम करतात आणि त्या बदल्यात नियमित आधारावर पगार किंवा मजुरी मिळवतात. त्यामध्ये कालमजुरी बरोबरच अंश मजुरी. नियमित आधारावर म्हणजे ते कायमचे कामगार असतात आणि त्यांना महिन्याचा पगार किंवा आठवड्याचा नियमित असा पगार दिला जातोय. आणि त्याबरोबर काल म्हणजे टाइम म्हणजे वेळेनुसार पण दिलेला असतोय किंवा खंडून काम, अंश पीस वेज म्हणजे अंश मजुरी सुद्धा त्यात समावेश असतोय. हे नियमित पगारदार जे कायमचे कामगार आहेत ते. आता किरकोळ मजुरी कामगारामध्ये कोणाचा समावेश होतोय. हे कामगार इतरांच्या कृषी किंवा गैरकृषी उपक्रमामध्ये घरगुती असू दे किंवा गैरघरगुती काम करतात आणि त्या बदल्यात मालकाशी करारानुसार, एक करार असते, मालकाच्या करारानुसार दैनिक किंवा ठराविक कालावधीनुसार मजुरी मिळवतात. दैनिक म्हणजे दिवसाला किंवा ठराविक कालावधीनुसार 2 तास, 1 तास असं सकाळ किंवा संध्याकाळी 1 तास, 2 तास असं करार असतो. त्या करारानुसार जसे झाडू कामगार असतात तसंच, किंवा आठवड्यातलं 2 दिवस 3 दिवस करायचे असं करार, त्यानुसार दैनिक किंवा ठराविक कालानुसार काम मिळते. तर त्याच्या पुढचा प्रकार आहे स्वयंरोजगारी. स्वयंरोजगारी म्हणजे स्वतःचा छोटा मोठा उद्योग करून हे व्यक्ती स्वतःच कृषी शेतातला असू दे, शेती संलग्न असू दे किंवा गैरकृषी उपक्रम चालवतात किंवा ते स्वतंत्र व्यवसाय किंवा व्यापारात एकटे भागीदारासह गुंतलेले असतात. त्यांना अजून त्याचे 3 गट आहेत. आता स्वयंरोजगारी म्हणजे कोण, तर
चहाचा टपरीवाला, वडापाववाला, हं, सलूनवाला असं. तसंच कुटीर उद्योग म्हणजे शेतीशी म्हणजे काय असेल, शेती करणारा, भाजीपाला करणारा, शेती करणारा किंवा शेरडं, कोंबड्या बाळगणारा हे असं याच्यात येतात व्यक्ती. स्वतःचं कृषी किंवा गैरकृषी उपक्रम चालवतात किंवा ते स्वतंत्र व्यवसाय करतात. व्यापारात एकटे किंवा भागीदार कोणाला घेऊन ते त्यांचं म्हणजे भागीदारी करून असलं स्वयंरोजगारी उद्योग करतात. याचं 3 गट काय काय आहेत बघूया. त्या स्वयंरोजगारीमध्ये 3 गट. स्वाधीन कामगार. स्वाधीन कामगार म्हणजे स्वतःचा उपक्रम स्वतःच करायचा. त्यात कुठलाही कामगार लावायचा नाही. आपला छोटासा उद्योग असतोय, स्वतःच काम करायचं, स्वतः त्यातनं पैसे कमवायचे. त्याला काय म्हणायचं? स्वाधीन कामगार. दुसरा आला रोजगार देणारे. म्हणजे आपल्या म्हणजे त्या छोट्या उद्योग असू दे किंवा मोठा उपक्रम असू दे त्याच्यामध्ये भाडोत्री दुसरे कामगार कामगारांना तिथं काम द्यायचं. हे रोजगार देणारे, व्यवसाय चालवणारे. तर तिसरं काय? मदतनीस. मदतनीस म्हणजे स्वतःच्या घरगुती उपक्रमामध्ये पूर्ण किंवा अंशकालीन काम करणारे असे व्यक्ती ज्यांना नियमित मोबदला देत नाही. नियमित म्हणजे कायमचा नसते. कामापुरता नियमित मोबदला मिळत नाही. म्हणजे थोडा कामापुरता तेवढा दिला जातोय, नाहीतर नाही. काम असल्यापुरतं, नियमित नाही आहे, एवढंच आहे त्यात. तर कामगाराचे वर्गीकरण, याची रिव्हिजन थोडीशी अनेक वेळ मागे येऊन बघूया. तर नियमित पगारदार किंवा मजुरी कामगार हे कृषी किंवा गैरकृषी कामगारामध्ये घरगुती तसंच गैरघरगुती नियमित पगारदार असतात. महिना किंवा आठवड्यावर असं नियमित कायमचं त्यांना काम दिलं जाते. कालमजुरी बरोबरच अंशमजुरी. किरकोळ मजुरी म्हणजे तसंच कृषी गैरकृषी उपक्रमामध्ये घरगुती किंवा गैरघरगुती कामाबदल्यात करारावर, महत्त्वाचं काय येतं? करारानुसार दैनिक किंवा ठराविक कालावधीनुसार मजुरी. तिसरा प्रकार काय? स्वयंरोजगारी म्हणजे स्वतःचा उद्योग स्वतः करायचा, त्यातनं पैसे मिळवायचे किंवा भागीदारी. तर ह्याचे परत 3 प्रकार आहेत. एक स्वाधीन कामगार म्हणजे स्वतःचा उद्योगामध्ये स्वतःच काम करायचं आणि त्यातून पैसे मिळवायचे. दुसरा जो प्रकार आहे रोजगार देणारे म्हणजे आपल्या उद्योगात दुसऱ्या लोकांना काम द्यायचं. आणि तिसरं मदतनीस. मदतनीसचा काय? तर मदतनीसला नियमित मोबदला मिळत नाही. कामापुरताच तेवढा दिला जातोय. तर त्याच्यानंतर आलं काही व्याख्या बघायच्या आहेत. श्रमशक्ती. भारतात रोजगार आणि बेरोजगाराशी संबंधित आकडेवारी तयार करताना केवळ म्हणले 15 वर्षापेक्षा अधिक वयाच्या लोकसंख्येचाच विचार केला जातो. म्हणजे ज्याचं वय 15 वर्षाच्या पुढं आहे तीच व्यक्ती म्हणजे काम करायच्या म्हणजे लायकीची असं समजलं जातंय. ती काम करू शकत्या. त्यांचा समावेश कशात केला जातोय? श्रमशक्तीमध्ये केला जातोय. 15च्या पुढच्या वयाचं लोक, स्त्री पुरुष सर्वांचा समावेश. 15 वर्षापेक्षा अधिक वयाच्या लोकसंख्येचाच विचार केला जातोय. 15+ लोकसंख्येचे विभाजन कशात केलं जातंय? श्रमशक्तीच्या बाहेरील व्यक्ती असं पण केलं जातंय. आता बघूया श्रमशक्ती कोणाला म्हणायचं. तर बघा, श्रमशक्ती म्हणजे काय? खाली एक फॉर्म्युला दिलाय. श्रमशक्ती बरोबर कामगार आणि बेरोजगार. श्रमशक्ती म्हणजे जे काम करणारे लोक आहेत ती पण श्रमशक्तीत आली आणि बाकीचे काम करायची त्यांची इच्छा आहे पण त्यांना काम नाही आहे, पण त्यांच्याकडे श्रमशक्ती आहे, ती जी सुद्धा कशात आली? ती श्रमशक्तीमध्ये. बघूया आता. श्रमशक्तीमध्ये काम करणाऱ्या किंवा कामाच्या शोधात असलेल्या, जे ऑलरेडी कामावर आहेत ते किंवा कामाच्या शोधात असलेल्या किंवा कामासाठी उपलब्ध असलेल्या सर्व व्यक्तींचा समावेश होतोय. श्रमशक्तीमध्ये देशातील सर्व काम करण्याची क्षमता म्हणजे 15 वर्षापेक्षा पुढील सर्व क्षमता असणारे सर्व व्यक्तींचा समावेश काय होतोय? श्रमशक्तीमध्ये होतोय. रोजगारी तसंच बेरोजगारी व्यक्तींचा समावेश ह्याच्यात होतोय. म्हणजे श्रमशक्ती म्हणजे काम करणारे पण आणि क्षमता असणारे 15 वर्षाच्या पुढे क्षमता असणारे त्यांचा म्हणजे रोजगारी प्लस बेरोजगारी. श्रमशक्ती म्हणजे कसा होईल ह्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. श्रमशक्ती बरोबर कामगार आणि बेरोजगारी दोन्हींचा समावेश श्रमशक्तीमध्ये होतोय. त्याच्यानंतर आलं श्रमशक्तीच्या बाहेरील व्यक्ती. हॅलो, नाही, तुला आवाज खरखरते आलाय का? आत्ताच आपण काय बघितलं? श्रमशक्ती म्हणजे रोजगारी प्लस बेरोजगारी दोन्हींचा मिळून श्रमशक्तीत समावेश होतोय. आता श्रमशक्तीच्या बाहेरील व्यक्ती कोणाला म्हणायचं? ज्यांचं वय 15 पेक्षा जास्त आहे पण त्यांची म्हणजे त्यांचा बघा ती कोण आहे?
बघा 15 ज्यामध्ये 15 पेक्षा जास्त वयापेक्षा जास्त लोकसंख्येचे व्यक्ती आहेत, पण जे काम करत नाहीत. ते कामात त्यांचा काय संबंध येत नाही. म्हणजे ते काम करत नाहीत किंवा काम शोधत पण नाहीत, म्हणजे ते कामासाठी उपलब्ध नाही आहेत. म्हणजे विद्यार्थी 15 पेक्षा जास्त वयाचे विद्यार्थी ते कामात आता कामात त्याच्या श्रमशक्तीमध्ये येतात, पण ते बाहेरील आहेत. ते अजून काम करत नाहीत. गृहिणी घरात काम करणाऱ्या त्या सुद्धा काय काम श्रमशक्तीमध्ये येतात, पण त्याच्या बाहेरील आहेत. ते कामात सहभागी होत नाहीत. पेन्शनर्स जे 60 वर्षाच्या पुढले भिकारी भिकारी सुद्धा काय काम करत नाहीत. ही विद्यार्थी, गृहिणी, पेन्शनर्स आणि भिकारी यांचा समावेश कशात होतोय तर श्रमशक्तीच्या बाहेरील कामगार आणि बेरोजगार त्याच्या बाहेरची ही काय ती श्रमशक्तीच्या बाहेरील व्यक्ती. श्रमशक्तीच्या बाहेरील व्यक्ती समजलं असेल तर आपण त्याच्या पुढे जाऊया. श्रमशक्ती सहभाग दर. श्रमशक्ती सहभाग दर म्हणजे काय? तर देशाच्या एकूण लोकसंख्येत 15 वर्षापेक्षा जास्त शक्तीचे प्रमाण हे प्रमाण 1000 लोकसंख्येमागं मोजलं जातंय आणि ह्याचं म्हणजे फॉर्म्युला आहे श्रमशक्ती सहभाग दर बरोबर त्या शब्दातच आहे श्रमशक्ती सहभाग दर बरोबर जसं श्रमशक्ती सहभाग दर आहे तसं पहिलंच वाक्य काय श्रमशक्ती तसंच काय करायचं वरती भागिल्यात श्रमशक्ती घ्यायचं वरच्या बाजूला अंशात श्रमशक्ती भागिल्यात खाली छेदामध्ये एकूण लोकसंख्या गुणुले 1000 प्रत्येक फॉर्म्युला समजून घ्यायचा तर ते सांगायचं आपल्याला पाहिजे कशाचा फॉर्म्युला श्रमशक्ती सहभाग दर तर अंशात काय करायचं श्रमशक्ती भागिले लोकसंख्या गुणुले 1000 आपल्याला काय निघणार श्रमशक्ती सहभाग दर निघणार. आता कार्यशक्ती त्याच्या खाली काय बघूया कार्यशक्ती. कार्यशक्ती कसं काढायचं तर श्रमशक्ती अधिक बेरोजगार बरोबर कामगार अधिक बेरोजगार मगाशी भेटतो कामगार अधिक बेरोजगार बरोबर श्रमशक्ती. तर काय करायचं आपण कामगार वजा केल्यावर श्रमशक्तीतून बेरोजगार वजा केल्यावर काय निघणार आहेत कामगार. कामगार म्हणजेच कार्यशक्ती. बघा आता श्रमशक्तीपैकी प्रत्यक्ष रोजगारात गुंतलेली व्यक्तींची संख्या यावरून म्हणजे कार्यशक्ती काढायची असेल तर काय करायचं श्रमशक्तीतून बेरोजगार वजा केलं तर काय येणार आहेत कार्यशक्ती म्हणजे जे कामावर आहेत त्यांची शक्ती कार्यशक्ती. त्याच्यानंतर आले कामगार लोकसंख्या प्रमाण कसं काढायचं कामगार लोकसंख्या प्रमाण हे पहिलं जिथं विचारलंय तेच ते काय करायचं कामगार लोकसंख्या प्रमाण काढायचं असेल तर बघा कामगार आहेत ते अंशात घ्यायचं भागिल्यात लोकसंख्या घ्यायची गुणुले 1000 सेम फॉर्म्युला आहे. एकूण लोकसंख्येपैकी 15 वयापेक्षा प्रत्यक्ष रोजगार काम करणाऱ्या व्यक्तींचे हजारी प्रमाण यावरून ते काढलं जातंय कामगार लोकसंख्या प्रमाण बरोबर अंशामध्ये कामगार भागिले लोकसंख्या गुणुले 1000. आता बेरोजगारी दर काढायचं असेल तर कसं बेरोजगारी दर अनएम्प्लॉयमेंट रेट काढायचं असेल श्रमशक्ती आपण मगाशी व्हिडिओ श्रमशक्तीमध्ये काय येतंय रोजगार प्लस बेरोजगार रोजगारी प्लस बेरोजगारी दोन्ही मिळून श्रमशक्ती. त्या श्रमशक्तीपैकी कामासाठी उपलब्ध असलेल्या मात्र रोजगार प्राप्त नसलेल्या व्यक्तींची हजारी प्रमाण जे उपलब्ध असलेल्या म्हणजे कामासाठी उपलब्ध असलेल्या मात्र रोजगार प्राप्त नाही आहेत बेरोजगार आहेत त्या व्यक्तींचे हजारी प्रमाण. बेरोजगारी दर काढायचं असेल तर कसं करायचं बेरोजगारी दर अंशात घ्यायचं भागिले श्रमशक्ती बेरोजगार भागिले श्रमशक्ती गुणुले 1000. तर बेरोजगारीचं प्रमाण कसं तर असंच बेरोजगारी प्रमाण हे काय करायचं बेरोजगार अंशात भागिले एकूण लोकसंख्या गुणुले 1000. जे विचारलंय ते अंशात घ्यायचं भागिले एकूण लोकसंख्या गुणुले 1000. तो फॉर्म्युला जवळजवळ सगळीकडे लागू पडतोय फक्त बेरोजगार दर मध्ये काय आहे बेरोजगार दर आहे तिथं बेरोजगार भागिले श्रमशक्ती गुणुले 1000 आहे. तर याच्यानंतर आपल्याला आता ह्या कन्सेप्ट माहित पाहिजेत बरं का परत एकदा आपण बघूया काय काय बघितलं श्रमशक्ती सहभाग दर श्रमशक्तीच्या बाहेरील व्यक्ती बघितल्या. बघा श्रमशक्ती म्हणजे काय तर कामावर असलेले लोक आणि जे क्षमता आहेत ते बेरोजगार लोक. श्रमशक्ती बरोबर कामगार आणि बेरोजगार श्रमशक्ती बरोबर कामगार आणि बेरोजगार. तर श्रमशक्तीच्या बाहेरील व्यक्ती म्हणजे काय बेरोजगार आहेत पण त्यांचे काम शोधत नाहीत काय नाहीत
आणि विद्यार्थी ज्यांचं 15पेक्षा वय जास्त आहेत, गृहिणी, तशाच पेन्शनर्स, भिकारी हे श्रमशक्तीच्या बाहेरील व्यक्ती आहेत, ते सहभाग नसतोय. श्रमशक्ती सहभाग दर काढायचा असेल तर काय, तर श्रमशक्ती सहभाग दर बरोबर श्रमशक्ती अंशात भागिले एकूण लोकसंख्या गुणिले 1000. कार्यशक्ती काढायचं असेल तर काय करायचं, श्रमशक्तीमधनं बेरोजगार वजा केल्यावर कार्यशक्ती राहणार आहे. तर कामगार लोकसंख्या प्रमाण काढायचं झालं तर कामगार लोकसंख्या प्रमाण बरोबर कामगार भागिल्यात अंशात घ्यायचं, भागिल्यात एकूण लोकसंख्या घ्यायचं, छेदामध्ये गुणिले 1000. बेरोजगार दराचा जरा वेगळा फॉर्म्युला आहे. बेरोजगार दर कसा बाबा, तर बेरोजगार भागिले श्रमशक्ती गुणिले 1000. बेरोजगारचं प्रमाण तसंच आहे. बेरोजगार प्रमाण बरोबर बेरोजगार अंशात घ्यायचं, छेदात एकूण लोकसंख्या गुणिले 1000. त्याच्यानंतरचा आपला पुढचा आता बघायचा भाग आला संघटित व असंघटित क्षेत्र म्हणजे काय. संघटित म्हणजे काय, असंघटित म्हणजे क्षेत्र म्हणजे काय. तर कार्यशक्तीचं जे विभाजन आहे ते 2 गटात केलं जातंय. श्रमशक्तीचं नाही, कार्यशक्ती. कार्यशक्ती म्हणजेच कोण, कामावर असणारे लोक. म्हणजे ज्यांना ऑलरेडी रोजगार आहे ते लोक, म्हणजे कार्यशक्तीमध्ये त्याचा समावेश होतोय. ते लोक संघटित क्षेत्रातील कामगार तसंच असंघटित क्षेत्रातील कामगार. आता संघटित क्षेत्रातील कामगार आणि असंघटित क्षेत्रातील कामगार कोणाला म्हणायचं. संघटित क्षेत्रातील जे कामगार आहेत ते कायद्याद्वारे, म्हणजे कामगाराचा जो कायदा आहे त्या कायद्याद्वारे त्यांना संरक्षण मिळते. त्यात काय काय त्यांना मिळते, त्यांचं युनियन असतंय, ट्रेड युनियन स्थापन केलेलं असतंय, मालकाची चांगली मजुरी, सामाजिक सुरक्षेच्या उपायासाठी सामाजिक सुरक्षामध्ये काय येईल, त्यांना जे संघटित कामगार आहेत त्यांना पेन्शन मिळणार, प्रॉव्हिडंट फंड मिळणार, ग्रॅज्युटी, मातृत्व लाभ, जर स्त्री असतील तर मातृत्व लाभ मिळणार, वाटाघाटी करू शकतात. सर्व सार्वजनिक क्षेत्रातील जे गव्हर्नमेंट जॉब आहे ते सगळे ह्याच्यात आले. सार्वजनिक क्षेत्रातील सर्व उद्योगामध्ये तसंच उपक्रमामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचा, तसंच 10 किंवा अधिक कामगारांना नियमित पगारावर जे काम करतात, 10पेक्षा अधिक कामगार नियमित पगारावर काम करणार, रोजगार देणाऱ्यांना खाजगी क्षेत्रातील उद्योगांमध्ये सुद्धा उपक्रमामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचा समावेश या संघटितमध्ये होतोय. म्हणजे संघटितमध्ये कुणाचा, सर्व सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमध्ये उपक्रमामध्ये 10पेक्षा अधिक कामगार असलेले एखादी खाजगी क्षेत्रातील उद्योग असेल, नियमित पगारावर तिथे जर कामगार असतील तर त्यांचा पण समावेश संघटितमध्ये होतोय. तर उर्वरित उद्योगामधील उपक्रमामधील हे संघटित सोडून जे राहिलेलं आहे त्यांचा समावेश कशात होतोय, तर असंघटित क्षेत्रामध्ये होतोय. त्यांना वरील प्रमाणे म्हणजे पेन्शन, ग्रॅज्युटी, मातृत्व लाभ हे काय त्यांना मिळणार नाही. मग ह्याच्यामध्ये कुणाचा समावेश होतोय, तर हजारो शेतकरी, शेतमजूर, छोट्या उपक्रमांचे मालक, भाडोत्री कामगार आणि स्वयंरोजगारी व्यक्ती इत्यादींचा समावेश ह्याच्यामध्ये होतोय. तर आता बघा बेरोजगार कोणाला म्हणायचं, आता ते बघूया. बेरोजगारी, तर बेरोजगारी रोजगार नसलेला परंतु रोजगार मिळावा अशी इच्छा असलेला, म्हणजे ज्याला काम नाही पण काम मिळावं अशी इच्छा असलेला त्याला बेरोजगार म्हणता येईल. हे लय महत्वाचं आहे. रोजगार नाही आहे, त्याला काम नाही आहे, परंतु मला काम मिळावं अशी इच्छा असलेला बेरोजगार म्हणता येईल. रोजगार मिळवण्यासाठी उत्सुक असलेली ही व्यक्ती त्यासाठी शारीरिक येडा असता कामा नये, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या समर्थ असावी. नाहीतर लुळं पांगळा आहे, हातपाय नाही, तो म्हणतोय माझी इच्छा आहे काम मिळावं, त्याला काम मिळणार नाही आहे. शारीरिक आणि मानसिक येडा किंवा हातापायानं मोडका तोडका, त्याची मस्त बेरोजगार आहे, त्याला काम मिळायची इच्छा आहे पण त्याला काम मिळणार नाही, तर त्याला बेरोजगारी म्हणता येणार नाही. बघा इथं महत्वाचा शब्द आहे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या काय पाहिजे, ती व्यक्ती समर्थ असावी आणि त्याचे काम मिळावं असं त्याची इच्छा असलेल्या व्यक्तीला बेरोजगार म्हणता येईल. तिची काम करायची इच्छा पण पाहिजे आणि समाजातील प्रचलित वेतन दरावर, जे काय वेतन दर आहे त्या वेतनावर त्याची काम करायची इच्छा पाहिजे. नाहीतर पगार 1000 रुपये आहे आणि मला 5000 पगार द्या म्हटलं तर त्याला रोजगार मिळणार नाही. जे समाजामध्ये प्रचलित जो वेतनाचा दर आहे त्या दरावर त्याची काम करायची इच्छा असावी. असं करून जर त्याला तिन्ही अटी पूर्ण करणाऱ्याला रोजगार मिळवण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करून पण त्याला जर मिळाला नाही तर त्याला काय म्हणायचं, बेरोजगार म्हणायचं. बेरोजगाराची व्याख्या अनेकदा बघा, काम रोजगार असलेला परंतु रोजगार, बघूया परत एकदा,
रोजगार नसलेला म्हणजे कुठल्याही प्रकारचं काम नाही अशी इच्छा असलेला, शारीरिकदृष्ट्या सक्षम, मानसिकदृष्ट्या सक्षम असलेला, प्रचलित जे वेतन आहे ते वेतनावर काम करायची त्याची इच्छा आहे आणि तरी पण काम हुडकून शोधून प्रयत्न करून पण जर त्याला काम मिळत नसेल तर त्याला म्हणायचं बेरोजगार. त्याच्यानंतर आलं बेरोजगारीचे प्रकार बघायचेत आपण. बेरोजगारीचे एक 8-10 प्रकार आहेत ते बघूया. खुली बेरोजगारी. खुली बेरोजगारी कशाला म्हणायचं? इच्छा, क्षमता असूनही जे मगाची व्याख्या आहे तिथंच इथं बघा. इच्छा आहे, क्षमता आहे आणि नियमित उत्पन्न देणारा रोजगार प्राप्त होत नसेल, नियमित उत्पन्न देणारा रोजगार प्राप्त नसेल तर त्याला खुली बेरोजगारी म्हणायचं. इच्छा आहे, क्षमता आहे, नियमित उत्पन्न देणारा रोजगार प्राप्त असेल तर त्याला खुली बेरोजगारी म्हणायचं. ग्रामीण भागातील स्वतःच्या मालकीचे शेतजमीन नसलेले, याच्यात कोण कोण येतंय? ज्याला शेतजमीन नाही ते अकुशल, अर्धकुशल कामगार, रोजगारासाठी ग्रामीण भागातून शहरी भागात आलेले बेरोजगार. हे कशाचं उदाहरण आहे तर खुली बेरोजगाराचं उदाहरण आहे. हंगामी बेरोजगारी कशाला म्हणायचं? जे हंगाम संपल्यावर जे रिकामे राहतात त्यांना हंगामी बेरोजगार. आता शेतीची नांगरणीपासून कापणीपर्यंतचा कालावधी सोडून म्हणजे नांगरणीत काम असतंय, कापणीत असतंय, हे सोडून राहिलेल्या वेळात जी भासणारी बेरोजगारी हंगामी बेरोजगारी उत्तम उदाहरण आहे. अशा प्रकारचे बघा पर्यटन क्षेत्र. मला सांगा पावसाळ्यात पर्यटन क्षेत्रात तर कोण जात नाहीत फिरायला. तिथली लोक काय असतात तर ती बेरोजगार असतात. उलन कापडाचं म्हणजे कसं थंडीच्या दिवसातच फक्त काम असतं त्यांना. थंडी सोडून इतर दिवसात ते काय असतात तर बेरोजगारी. आईस्क्रीमचं पण तसंच आहे. उन्हाळ्यामध्ये त्यांचं कारखाना चालू असतं तिथं त्यांना काम मिळतंय. उन्हाळा सोडून बाकीच्या दिवसात ते काय असतात बेरोजगारी असतात. म्हणजे ही काय हंगामी बेरोजगारी. तिसरा प्रकार आला अदृश्य किंवा प्रचंड बेरोजगारी. अदृश्य किंवा प्रचंड बेरोजगारी म्हणजे काय तर आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर करून एखादे काम जेवढी व्यक्ती करू शकतात त्यापेक्षा जास्त व्यक्ती त्या कामात गुंतलेले असतात. ते जास्तीचे व्यक्ती अदृश्यपणे प्रचंडपणे बेरोजगार आहेत असं म्हटलं जातंय. आता त्याच्यासाठी उदाहरण काय दिलंय बघा. एक शेतीचं एक क्षेत्र जर एक व्यक्ती आपल्या क्षमतेचा वापर करून पिकवू शकतो तर त्याऐवजी 4 ते 5 लोक तिथे काम करत असल्यास ते प्रचंड बेरोजगार असतात. तर मी तुम्हाला इथं दुसरं उदाहरण देतो तुला एक. तर कसं आहे तर समजा 1 एकर क्षेत्र आहे. 1 एकर क्षेत्रामध्ये तर एकटा बाप बाप काम करतोय. बाप आणि आई काम करून काय करतात तिथं आई आणि बाप आई आणि बाप हे दोघं जण मिळून तिथं 10 पोती धान्य पिकवतात वर्षाकाठी. एका एकरामध्ये 10 पोती धान्य पिकवतात. पोरगा मोठा झाला म्हणून पोरग्याला पण तिथं कामाला घेतलं तर आणि दुसरं पोरगं पण तिथं मोठं झालं म्हणून दोन्ही पोरं जर घेऊन तिथं काम करायला लागली चौघं तरी पण तिथं किती पिकतंय 10च पोती धान्य पिकतंय. तर त्या 2 पोरं तिथं त्या 1 एकरामध्ये कामाला आली तर त्या उत्पादनात कोणत्याही प्रकारची वाढ झाली नाही. तर ह्या दोघांनी काम केलेलं काय झालंय ते तर तिथं दिसत नाही आहे. तर ती काय आहे ती बेकारी कुठली आहे तर अदृश्य किंवा प्रच्छन्न बेकारी त्याला म्हणता येईल. म्हणजे त्या दोघांनी काम केलं तर त्यांची सीमांत उत्पादकता 0 आहे. म्हणजे कसं सीमांत उत्पादकता म्हणजे काय सुरुवातीला बाप नुसता काम करत होता तर तिथं 8 पोती धान्य पिकत असेल. आई कामाला आली तर तिथं काय झालं 10 पोती पिकायला लागलं. म्हणजे आई आल्यामुळं 2 पोती धान्य तिथं वाढलंय. म्हणजे बापाची सीमांत उत्पादकता 8 आहे आणि आईची सीमांत उत्पादकता 2 आहे. तर आता पहिलं पोरगं तिथं आलं काम करायला तर त्याच्यामुळे उत्पादनात काय भर पडली का नाही. काही सुद्धा वाढले नाही. 10 तसंच राहिलं. म्हणजे मोठं पोरगं आलं त्याच्यामुळे सीमांत उत्पादक 0. त्याच्यानंतर दुसरं पोरगं पण कामाला आलं त्याच्यामुळे काय उत्पादनात भर पडली का नाही त्यामुळे 0. म्हणजे ही जी अशी छुपी बेरोजगारी असतात तिथं त्या आलेल्या व्यक्तीमुळं कुठल्याही प्रकारचं उत्पन्न वाढत नाही त्याला म्हणायचं छुपी बेरोजगारी. आणि त्याची सीमांत उत्पादकता कशी असते त्यांची 0 किंवा नाममात्र असते. अशा व्यक्तीमुळे उत्पादनात भर पडत नाही. त्यांची सीमांत उत्पादक 0 किंवा नाममात्र असते. कारण अशा व्यक्तींना व्यवसायातून जरी दोघांना बाजूला काढलं तरी तिथलं उदाहरणार्थ आपण बघितलं तिथल्या उत्पादनात कोणत्याही प्रकारचा फरक पडणार नाही. त्याच्यानंतर आलं कमी प्रतीची बेरोजगारी. कमी प्रतीची बेरोजगारी म्हणजे काय तर ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला आपल्या क्षमतेपेक्षा कार्यक्षमतेपेक्षा शिक्षणाच्या दर्जापेक्षा कमी प्रतीचा रोजगार
समाधान मानावं लागतं तेव्हा त्याला कमी प्रतीची बेरोजगारी म्हणतात. एखाद्या इंजिनियरला क्लार्कची नोकरी करावी लागणं, वकिलाला पोलीस शिपाईची नोकरी करावी लागणं, ही काय कमी प्रतीची बेरोजगारी आहे. आता सुशिक्षित बेरोजगारी म्हणजे काय? तर इथं लक्षात ठेवायचं सुरुवातीचं जे बघितलं होतं आपण खुली बेरोजगारी आणि कमी प्रतीची बेरोजगारी. खुली बेरोजगारी म्हणजे आणि कमी प्रतीची बेरोजगारी. ह्या दोन्हीला जर बळी पडणारे व्यक्ती असतील तर त्यांना म्हणायचं सुशिक्षित बेरोजगारी. कमी प्रतीची अधिक खुली बेरोजगारी या दोन्हीला जर किंवा ते कमी प्रतीचे किंवा खुल्या बेरोजगारीला बळी पडणाऱ्या लोकांना काय म्हणायचं सुशिक्षित बेरोजगारी. आता चक्रीय बेरोजगारी काय? जिथं विकसित भांडवलशाही देश आहेत, विकसित देश आहेत, तिथं तेजी मंदीच्या म्हणण्यापेक्षा फक्त मंदी, ज्यावेळेला मंदी असत्या, मंदीच्या वेळा काय असतं तर उत्पादन कमी केलं जातंय त्यामुळं फॅक्टऱ्या जवळजवळ बंद असणार त्यामुळं जी बेरोजगारी निर्माण होते त्याला चक्रीय बेरोजगारी असं म्हटलं जातं विकसित भांडवलशाही देशात. इथं शब्द वापरला आहे विकसित. विकसित भांडवलशाही देशामध्ये चक्राच्या तिजी मंदीची चक्र असतात. विकसित देशामध्ये तिजी मंदीची चक्र असतात. व्यापारी चक्राच्या ज्यावेळेला मंदी असत्या त्या मंदीच्या काळात जे बेरोजगारी निर्माण होते तिला म्हटलं जातंय चक्रीय बेरोजगारी. आता 7वं काय आलं घर्षणात्मक बेरोजगारी. घर्षणात्मक बेरोजगारी जेव्हा कामगार अधिक चांगल्या रोजगाराच्या प्रतीक्षेत ऐच्छिकरित्या बेरोजगार असतोय तेव्हा त्यास घर्षणात्मक बेरोजगारी म्हणतात. विशेषतः विकसित देशात हे पण लक्षात ठेवायचं घर्षणात्मक बेरोजगारी विकसित देशात जेव्हा नवीन उद्योग जुन्या उद्योगांना त्यांच्या व्यवसायातून बाहेर पाडण्यास भाग पाडतात. कामगार अधिक चांगल्या रोजगाराच्या प्रतीक्षेत असतात तेव्हा ही बेरोजगारी निर्माण होते. असा तात्पुरता कालावधी जेव्हा कामगार काय होतो ऐच्छिकरित्या बेरोजगार असतो तेव्हा त्या परिस्थितीला घर्षणात्मक बेरोजगारी असं म्हणतात. घर्षण इथं कसं असतंय जुन्या आणि नव्या उद्योगामध्ये घर्षण असतंय. नंतर आली संरचनात्मक बेरोजगारी. संरचनात्मक बेरोजगारी जी आहे ती अर्थव्यवस्थेत संरचनात्मक बदल झाल्यामुळं कामगाराचे कौशल्य व कामासाठी आवश्यक असलेले कौशल्य यामध्ये असंतुलन निर्माण झाल्यानं निर्माण होणाऱ्या बेरोजगारीला संरचनात्मक बेरोजगारी म्हणतात. ही तफावत तंत्रज्ञानाच्या दर्जा सुधारल्यामुळं दीर्घ मंदीच्या कारणामुळे निर्माण होऊ शकते. आता ही बघा विकसनशील देशामध्ये संरचनात्मक बेरोजगारी ही विकसनशील देशामध्ये आहे. संरचनात्मक बेरोजगारी तर घर्षणात्मक बेरोजगारी ती विकसित देशामध्ये. लक्षात ठेवायचं घर्षण आहे ते विकसित देशामध्ये, घर्षणात्मक बेरोजगारी विकसित देशामध्ये तर संरचनात्मक बेरोजगारी विकसनशील किंवा विकसनशील देशामध्ये. उत्पादन क्षमताच्या कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या बेरोजगारी सुद्धा संरचनात्मक बेरोजगारी असं संबोधलं जातंय. तर घर्षणात्मक बेरोजगारी अधिक संरचनात्मक बेरोजगारी या दोन्हीला मिळून काय म्हणलं जातंय नैसर्गिक बेरोजगारी. नैसर्गिक बेरोजगारी कशाला म्हणायचं तर घर्षणात्मक बेरोजगारी आणि संरचनात्मक बेरोजगारीला मिळून काय म्हणायचं नैसर्गिक बेरोजगारी. तर तांत्रिक बेरोजगारी काय आहे तर तांत्रिक बेरोजगारी ही संरचनात्मक बेरोजगारीचाच एक स्वरूप आहे. जी संरचनात्मक बेरोजगारी आहे तिचाच एक प्रकार ही तांत्रिक बेरोजगारी आहे. उत्पादन प्रक्रियेत सुधारित तंत्रज्ञान नवीन तंत्रज्ञान आल्यामुळं जुनी तांत्रिक कौशल्य असलेल्या कामगारांना जुनं कौशल्य असलेल्या कामगारांना काम मिळत नाही त्यांना काढून टाकलं जातं. ही काय आहे तांत्रिक बेरोजगारी. आता दीर्घकालीन जुनाट बेरोजगारी काय आहे? ज्यावेळी बेरोजगारी हे देशाचं एक दीर्घकालीन वैशिष्ट्य बनतंय. बेरोजगारी एखाद्या देशाचं वैशिष्ट्य बनतंय दीर्घकालीन त्यावेळी त्या तिला दीर्घकालीन बेरोजगारी म्हणतात. साधारणतः विकसित देशात असा कार्यकाल किती असतोय 1 वर्षापेक्षा अधिक काळ जर ते कालावधीत जर बेरोजगार राहिलेल्या व्यक्तीस दीर्घकालीन बेरोजगारी म्हणायचं. विकसित देशात साधारणतः 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी बेरोजगार राहिलेल्या व्यक्तीला दीर्घकालीन बेरोजगार म्हणायचं. तर न्यून विकसित किंवा विकसनशील देशांना दीर्घकालिक बेरोजगारीची समस्या कुठल्या कारणामुळं भेडसावतं ते बघा दारिद्र्याचं दुष्टचक्र. ते गरीब आहेत म्हणूनच तिथं बेरोजगारी आहे. संसाधनाचा अल्पविकास तिथं संसाधनं आहेत पण त्याचा विकास झाला नसतोय.
तिथं लोकसंख्या वाढीचा दर उच्च असतोय, तसंच तंत्रज्ञान असतंय ते कालबाह्य जुनाट असतंय आणि भांडवल निर्मितीचा दर पण तिथं कमी असतोय. हे न्यून विकसित किंवा विकसनशील देशांना या बेरोजगारीच्या समस्या भेडसावतात. तर प्रासंगिक बेरोजगारी काय आहे? बऱ्याच प्रासंगिक म्हणजे काय, तर बऱ्याच क्षेत्रामध्ये कामगारांना काय आलं, करारावर घेतलं जातंय. करार संपला की त्यांना पुढील काम मिळेपर्यंत अशा कामगारांना प्रासंगिक बेरोजगार म्हणजे काय, तर करारावर कामगार त्यांना घेतलं जातं 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी. त्यांचा करार संपला 2 वर्षाचा, 3 वर्षाचा किंवा 1 वर्षाचा, तर त्यांना नंतर कामावरून काढून टाकलं जातंय आणि जर नवीन काम मिळोस्तोवर का जो मोकळा मधला वेळ आहे, त्यांना तिथं जो बेरोजगार राहायला लागते त्यालाच म्हणायचं प्रासंगिक बेरोजगार. आता भारतात रोजगार व बेरोजगारीचं मोजमाप आपण मागल्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. दारिद्र्याचं मोजमाप आणि त्याचं टप्प बघितलं होतं, दारिद्र्यासाठी कार्यगट बघितलं होतं. तर आपण आजच्या ज्या लेक्चरमध्ये काय बघणार आहे, तर रोजगाराचं मोजमाप. तर रोजगाराचं मोजमाप असं काय, कोण करतंय काय ते पण बघायचं. भारतात बेरोजगारीविषयक आकड्याचं 3 प्रमुख स्रोत आहेत. एक म्हणजे दशवार्षिक जनगणना, म्हणजे 10 वर्षातनं एकदा भारताची जनगणना होत्या, त्या ज्या आकडे आहेत त्याच्यावरून रोजगाराचं प्रमाण. तसं राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटना NSSO, नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस यांच्याकडून जे त्यांनी सर्वेक्षण करतात रोजगार व रोजगाराबाबतचे अहवाल, त्यावरून. तसं रोजगार प्रशिक्षण संचालनालय यांच्याकडे एम्प्लॉयमेंट एक्सचेंजकडे जी नोंद होत्यात रोजगार मिळावा यासाठी नोंदणी केलेली आकडेवारी, त्याच्यावरून. तसंच सर्वात महत्त्वाचं काय आहे, तर ह्याच्यात NSSO अहवाल सर्वात महत्त्वाचा मानला जातो NSOचा, कारण NSO मार्फत भारतातील रोजगार आणि बेरोजगारीच्या परिस्थितीबाबतची राष्ट्रस्तरीय आकडेवारी जमा करण्यासाठी पंचवार्षिक सर्वेक्षण हे NSO काय करतंय, रोजगारीबाबतचं पंचवार्षिक सर्वेक्षण करतंय. आणि NSOने असं पहिलं सर्वेक्षण, ते NSOच्या ज्या फेऱ्या असतात त्या फेऱ्यामध्ये 27वं जे सर्वेक्षण आहे, त्या 27व्या सर्वेक्षण फेरीमध्ये सुरुवातीला 1972 मध्ये 19 ऑक्टोबर 1972, सप्टेंबर 1973 या कालावधीत केलं. 72-73 मध्ये सर्वेक्षण पहिल्यांदा NSOने केलंय आणि त्यासहित NSOने आतापर्यंत 9 सर्वेक्षणे केल्यात. 27व्या फेरीत 72-73 मध्ये पहिल्यांदा रोजगारीचं आकडेवारी त्यांनी जाहीर केल्या. त्याच्यानंतर आतापर्यंत एकूण 9 सर्वेक्षणे अशी NSOची झाल्यात आणि 68वी फेरी जून 2011 कालावधीत करण्यात आले. तर भारतात असंघटित क्षेत्रात आपण क्षेत्र बघितले, ते संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र. तर भारतात काय आहे, असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचं प्रमाण खूपच जास्त असल्यानं त्यांची रोजगाराची किंवा बेरोजगाराची ठरवणे अवघड ठरतंय. त्यामुळं NSO सध्या रोजगार बेरोजगारीचे आकडे जमा करण्यासाठी 3 प्रमुख पद्धतीचा वापर करते. एक म्हणजे नित्य प्रमुख दुय्यम दर्जा. पहिला नित्य प्रमुख आणि दुय्यम दर्जा. प्रमुख दुय्यम दर्जा याला म्हणतात UPSS. दुसरं चालू साप्ताहिक दर्जा आणि चालू दैनिक दर्जा. हे तिन्ही असंच लक्षात ठेवायचं. नित्य प्रमुख आणि दुय्यम दर्जा, चालू साप्ताहिक दर्जा, चालू दैनिक दर्जा. जसं आपण दारिद्र्य मोजण्यासाठी बघितलं होतं, दारिद्र्य मोजण्यासाठी कुठली आपण सिस्टीम बघितली होती, तर URP, MRP आणि MMRP जशी सिस्टीम बघितली होती, तसाच थोडासा प्रकार इथं बेरोजगारीच्या बाबतीत पण बघायचा आहे आपण. तर बघा, पहिला कुठला बघितला होता आपण, प्रमुख आणि दुय्यम दर्जा, चालू साप्ताहिक दर्जा आणि चालू दैनिक दर्जा. असंच लक्षात ठेवायचं, प्रमुख, दुय्यम दर्जा, चालू साप्ताहिक, चालू दैनिक दर्जा. जर पहिला जो आहे तो आता नित्य प्रमुख आणि दुय्यम दर्जा ह्यो आपण बघूया. तर ह्याच्यातील पहिला नित्य प्रमुख आणि दुय्यम दर्जा. आता हा काय, हा नित्य प्रमुख दर्जा व्यक्तीनं सर्वेक्षण पूर्व म्हणजे सर्वेक्षण करायच्या अगोदर
हे जे पहिला ज्या प्रकार आहे त्यातलं सर्वेक्षण करायच्या अगोदर 365 दिवस म्हणजे 1 वर्षामध्ये 365 दिवसामध्ये तुलनेनं अधिक काळासाठी केलेल्या आर्थिक कृतीशी संबंधित असतो. जे व्यक्ती संदर्भ म्हणजे 365 दिवसामध्ये मोठ्या कालावधीसाठी 183 दिवस किंवा अधिक कमीत कमी एका वर्षामध्ये जे पहिलं बघालोय आपण नित्य आणि प्रमुख दुय्यम दर्जा एका वर्षाच्या कालावधीत म्हणजे 365 दिवसाच्या कालावधीमध्ये 183 दिवस कमीत कमी 183 दिवस त्याच्यापेक्षा जास्त एखाद्या आर्थिक कामात जर गुंतलेला असतं तर तो प्रकाराला नित्य प्रमुख दर्जावर रोजगार असल्याचं मानलं जाईल. आता नित्य प्रमुख म्हणजे अशी व्यक्ती जो नित्य एक प्रमुख कामावर आहे आणि 183 पेक्षा जास्त त्याला दिवसापेक्षा जास्त रोजगार मिळतोय तो नित्य कामगार आहे. नित्य प्रमुख दर्जावर रोजगार. आता त्याचबरोबर ती व्यक्ती काय करत्या तर दुय्यम या मुख्य कामाबरोबर दुसरं कुठलं तर दुय्यम दर्जाचं दुसरं पण काम करत्या. आता ते काय बघायचं नित्य प्रमुख दर्जाबरोबर मुख्य प्रमुख दर्जाबरोबर रोजगारात असलेल्या व्यक्तींना संदर्भ कालावधी 365 दिवसामध्ये एखादं आपण बघितलंय 365 मध्ये 183 दिवस तर ह्या 365 दिवसामध्ये 183 दिवसापेक्षा जास्त काम करत असताना आता दुसऱ्या एखाद्या प्रकारचं कुठलं आर्थिक कृती केलेली असल्यास शक्य आहे तर त्यानं 30 दिवसापेक्षा अधिक कालावधीसाठी एखादं दुय्यम आर्थिक कृती केलेली असेल तर तो दुय्यम दर्जावरही रोजगारात असल्याचं मानलं जाईल आणि दोन्ही दर्जाचं एकत्रित करून त्याला काय म्हटलं जाईल त्या व्यक्तीचा नित्य प्रमुख किंवा दुय्यम दर्जा. म्हणजे नित्य प्रमुख आणि दुय्यम दर्जाचा अर्थ काय एखादी व्यक्ती सर्वेक्षण पूर्व 365 दिवसापैकी प्रमुख कामामध्ये 183 दिवसापेक्षा जास्त हे मुख्य काम आणि ते सोडून दुसरं एखादं काम जोड कुठलं तर 365 दिवसामध्ये 30 दिवसापेक्षा जास्त काम करत असेल तर त्याला दोन्हीला मिळून काय म्हटलं जाईल तर नित्य प्रमुख आणि दुय्यम दर्जा. तर त्याच्यानंतर आलं दुसरं चालू साप्ताहिक दर्जा म्हणजे साप्ताहिक म्हणजे 7 दिवस सर्वेक्षण करण्यापूर्वी 7 दिवसात आर्थिक कृतीचा समावेश 7 दिवसातील आर्थिक कृतीचा समावेश होतो आणि साधा आधारावर सर्वेक्षण पूर्व 7 दिवसात कोणत्याही एका दिवसात 7 दिवसात म्हणजे 7 दिवसापैकी किमान एका दिवसात 1 तास काम करणाऱ्याला व्यक्तीस रोजगारी समजलं जाते. आता चालू साप्ताहिक दर्जा म्हणजे 7 दिवसामध्ये 7 दिवसातल्या कुठल्याही एका दिवशी जर त्याने 1 तास जरी काम केलं असेल तर त्याला म्हणायचं चालू साप्ताहिक दर्जा. तर चालू दैनिक दर्जा कशाला म्हणायचं चालू दैनिक दर्जा हे तिसरा प्रकार ह्याचं पण 7 दिवसाच्या म्हणजे सर्वेक्षण पूर्व 7 दिवसातील दररोजच्या आर्थिक कृतीचा समावेश असतोय. या आधारावर रोजगारी समजण्यासाठी त्यानं संदर्भ आठवड्यात दररोज 4 तास काम करणे आवश्यक आहे. बघा चालू दैनिक दर्जा 7 दिवसात त्यानं रोजचं 4 तास ज्याला काम मिळतंय 4 तास काम करतोय त्याला चालू दैनिक दर्जा म्हणायचं. साप्ताहिक दर्जा कसा म्हणायचं तर 7 दिवसामध्ये कुठल्याही एका दिवशी 1 तास काम करत असेल तर त्याला साप्ताहिक दर्जा म्हणायचं. चालू साप्ताहिक दर्जा. आता तिन्ही परत एकदा घेऊया आपण मग पुढे जाऊया. तर नित्य प्रमुख दुय्यम दर्जामध्ये कसं एका वर्षाचा कालावधी 365 दिवसामध्ये 183 दिवसापेक्षा अधिक काम करणारा व्यक्ती हे त्याचं प्रमुख काम झालं. त्याचबरोबर तो दुसरा एखादा उद्योग 365 दिवसामध्ये 30 दिवसापेक्षा अधिक काम करत असेल तर तुझा दुय्यम दर्जा. त्याला दोन्हीला मिळून काय म्हणायचं नित्य प्रमुख 183 पेक्षा जास्त आणि दुय्यम दर्जा वर्षात 30 दिवस. चला त्याच्यानंतर आला चालू साप्ताहिक म्हणजे साप्ताहिक 7 दिवसाचा असतोय. सर्वेक्षण पूर्व 7 दिवसात त्यानं 7 दिवसातल्या कोणत्याही एका दिवसात किमान 1 तास तरी काम करणाऱ्या व्यक्तीला चालू साप्ताहिक दर्जा म्हणायचं. तर चालू दैनिक दर्जा 7 दिवसात आठवड्यातल्या 7 दिवसात दररोज किमान 4 तास तरी काम करणारी व्यक्ती चालू दैनिक दर्जा. त्याच्यानंतर आता NSS ची 68वी फेरी आली. बघा आता जे मोजमाप केलंय ते बघायचं आपण. जे मोजमाप आहे NSS न आपले 68वं सर्वेक्षण कधी केलंय तर 2011 मध्ये जून 11-12 या कालावधीत पूर्ण केले आणि ही फेरी
पुढील विषयाबाबत आकडेवारीबद्दल होती. घरगुती उपभोक्ता खर्च आणि रोजगार आणि बेरोजगारी या विषयाबाबत. घरगुती उपभोक्ता खर्च आणि रोजगार आणि बेरोजगारी याविषयी. तर फेरी नववी पंचवार्षिक फेरी होती. ह्या एनएसएसने आपल्या 66व्या फेरी अन्वये 9-10 मध्ये आकडेवारी जमा केलेली आहे. तर एनएसएसच्या 66व्या फेरी 2009-10, तर 68वी फेरी 11-12. देशातील श्रमशक्ती आपण बघितलंय. श्रमशक्ती कशाला म्हणायचं, कार्यशक्ती कशाला म्हणायचं. श्रमशक्ती काय, रोजगार आणि बेरोजगार मिळून श्रमशक्ती. तर कार्यशक्ती काय, बेरोजगारी वजा करून राहतात ते कार्यशक्ती. बेरोजगार व्यक्तींची संख्या, याचा आकडे दशलक्षात पुढील प्रमाणे आहेत. बघूया आता. म्हणजे पहिलं बघितलं आपण. पहिलं म्हणजे कुठलं, आता 9-10 आणि 11-12. 66वी फेरी आणि 68वी फेरी. 66वी फेरी आणि 68वी फेरी. 68वी फेरी 11-12, तर 66वी फेरी 9-10 नुसार हे UPSS म्हणजेच काय, नित्य प्रमुख आणि दुय्यम दर्जाच्या आधारावर. नित्य प्रमुख आणि दुय्यम दर्जाच्या आधारावर श्रमशक्ती, कार्यशक्ती, बेरोजगार आणि बेरोजगारी दर, हे आपण सगळं या कन्सेप्ट बघितल्यात. श्रमशक्ती म्हणजे काय बघितल्या, कार्यशक्ती म्हणजे काय बघितल्या, बेरोजगार बघितलंय, बेरोजगारीचा दर बघितलाय. तर श्रमशक्ती किती, तर 66वी फेरी आणि 68वी फेरी. 66व्या फेरीत किती होता, 468.8, तर 68व्या फेरीत किती, 483.7. कार्यशक्ती ही श्रमशक्ती, एकूण श्रमशक्ती आली. डायरेक्ट आपण काय करूया, 68व्या फेरीतच बघूया म्हणजे सोपं जाईल आपल्याला. श्रमशक्ती 68व्या फेरीची किती आहे, 483.7 दशलक्ष. त्यातली कार्यशक्ती किती आहे, तर 472.9 कार्यशक्ती. बेरोजगारी किती आहे दशलक्षामध्ये, 10.8. तर बेरोजगारी दर किती आहे, 2.2% बेरोजगारी दर आहे. आता हे दुसरं काय, CWS म्हणजे काय असणार आहे, हे साप्ताहिक असणार आहे. साप्ताहिक जे आपण बघितलं, 7 दिवसामध्ये कुठल्याही एका दिवशी 1 तास काम केलेलं, त्याच्या आधारावर इथं दिलंय. हे आकडं लक्षात ठेवायचं मुश्किलीचंच काम आहे, पण बघा कसं लक्षात ठेवताय. 68व्या फेरीनुसार किती आहे, श्रमशक्ती 462, कार्यशक्ती 445, बेरोजगारी 17.1 दशलक्ष आणि बेरोजगारीचा दर किती आहे, 3.7. तर तिसरं काय आलं, CDS म्हणजे चालू दैनिकच्या आधारावर किती आहे बघा. 68व्या फेरीनुसार 440 दशलक्ष, कार्यशक्ती 415, बेरोजगार 24.7, तर बेरोजगारी दर किती आहे, तर 5.6 दशलक्ष. तसंच 2011-12 मध्ये ग्रामीण व शहरी तसंच पुरुष आणि महिलांच्या बेरोजगारीचा दर विविध आधारावर दिलेला आहे. तर बघा ते सेम दिलंय. 11-12 मध्ये 2011-12 मध्ये ग्रामीण, शहरी, पुरुष आणि महिला ह्यांच्यात बेरोजगारी दिल्या. तर ह्यातलं बी पहिलं तसंच आहे, प्रमुख व दुय्यम दर्जा. आणि दुसरं काय, चालू साप्ताहिक, चालू दररोज, त्याच्या आधारावर कसं आहे बघा. पहिलं जे आहे त्याचे किती आहे, ग्रामीणमध्ये किती आहे, नित्य प्रमुख 1.7 ग्रामीणमध्ये, तर शहरीमध्ये काय आहे, जास्त आहे, 3.4 आहे. तसंच पुरुष किती आहे, 2.1 आहे, तर महिला किती आहे, 2.4 आहे नित्य आणि प्रमुख दर्जावर. तर त्याच्यानंतर आली साप्ताहिकवर कसं आहे बघा. ग्रामीणमध्ये साप्ताहिक 3.4, शहरीमध्ये 4.4, पुरुष किती आहे, तर 3.5 आणि महिला 4.2. तसंच चालू नित्यमध्ये किती आहे, तर ग्रामीणमध्ये 5.7, शहरीमध्ये 5.5, पुरुष 5.13 आणि महिला 6.6. काही कसं लक्षात ठेवायचं, तुम्ही लक्षात ठेवा. रोजगार बेरोजगारी सर्वेक्षण 2015-16 मध्ये रोजगार आणि बेरोजगारीचे सर्वेक्षण आहे. त्यात श्रम ब्युरो चंदीगडनं 5वं रोजगार बेरोजगार सर्वेक्षण केले 15-16 मध्ये, आणि ते आकडे 2016 मध्ये जाहीर झाल्यात.
आणि सर्वेक्षण एप्रिल 2015 ते डिसेंबर 2015 काळात करण्यात आलं आहे. आणि त्याचं निकष काय आहेत बघा, या सर्वेक्षणाचं महत्त्वाचं निकष काय आहेत, तर श्रमशक्ती सहभाग दर आणि कामगार लोकसंख्या प्रमाण याच्यावर काय दिलंय बघा, श्रमशक्ती सहभाग दरानुसार काय दिलंय, यात कसं दिलंय तर ग्रामीण दिलंय, शहरी दिलंय आणि भारताचं दिलंय. पुरुष, महिला आणि व्यक्ती, पुरुष, महिला आणि व्यक्ती दिलंय. बघा ग्रामीणमध्ये किती आहे, श्रमशक्ती सहभाग दर किती आहे तर 77.3%, महिला 26.7%, व्यक्ती म्हणजे काय एकूण आलं काय 53%, शहरी शहरी 69.1%, शहरामध्ये महिला किती आल्या 16.2%, एकूण प्रमाण आलं 43.5%. एकूण भारताचं जर बघितलं श्रमशक्ती सहभाग दर भारताचं किती आहे तर 75% भारताचा श्रमशक्ती सहभाग दर आहे. त्यापैकी एकूण किती आहे तर 50.3% व्यक्ती आहेत, तर त्यापैकी पुरुष आहेत 75%, तर महिला किती आहेत तर 23.7%. तर कामगारच्या लोकसंख्येचं प्रमाण म्हणजे टक्केवारीत जर काढलं तर हे टक्केवारीतलं किती आहे तर बघायचं, भारतातलं एकूण किती आहे तर एकूण भारतातलं किती आहे तर 47.8%, तर महिला किती आहेत 21.7%, तर पुरुष आहेत 72.1%, टक्केवारीतलं हे प्रमाण आहे. तर ग्रामीण किती आहे 74.1%, पुरुष, महिला 24.6%, व्यक्ती 50.4%. शहरी किती आहे 66.8, त्यातलं महिला 14.3 आणि व्यक्ती 41.4%. तसं बेरोजगारीचा दर रेट काय आहे तर रेट काय बघा, भारतात बेरोजगारीचा दर आहे 5% बेरोजगारीचा दर आहे भारतात, तर त्यातला पुरुषचा 4%, महिला 8.7%. त्यातलं बी ग्रामीण आणि शहरी दिलंय. ग्रामीण एकूण 5.1% आहे, त्यातलं महिला 8.7, पुरुष 4.2, शहरी 3.3 आणि महिला त्यातलं 12.1 आणि व्यक्ती किती 4.9. अशा तऱ्हेनं आता जे टॉपिक आहे हा आपला टॉपिक संपलाय. व्यवस्थित नाही समजला तर 2 वेळा 3 वेळा बघून घ्या.